नमस्कार, माझं नाव सीमा कुलकर्णी. आज मी ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टचा हा जो आजचा उपक्रम होता, अवॉर्ड फंक्शन होता, त्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि छान वाटतंय मला. खरं तर इतक्या छान उपक्रमाचा मी भाग आहे. आज मला एक माणूस म्हणून एक एक छान वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला. कारण काय होतं, कला क्षेत्रात काम करताना युजुअली आम्ही ज्या प्रोग्राम्स अटेंड करतो, तर तिथे तीच ठराविक लोक असतात कला क्षेत्रातली. सो वेगळं काही कळत नाही. सो इतकी लोक कार्यरत आहेत, इतकं छान काम केलं जातंय, हे सगळं इथे आल्यानंतर मला ते सगळं जाणून घेता येतंय. छान वाटतंय आणि या लोकांचं, ही जी टीम आहे, यांचं खरंच कौतुक वाटतंय. कारण आता जगात सगळ्यांना आपलं आपलं पडलेलं आहे, कुणी कोणाचा विचार करत नाहीये. पण तरी सुद्धा या लोकांची ही मानसिकता आहे की जी लोक चांगलं काम करतात त्यांना आपण अप्रिशिएट करूया आणि अवॉर्ड्स देऊयात. आणि मला असं वाटतं, आपण इतकं काम करत असतो, इतकी धावपळ करत असतो, पण आपल्याला कौतुकाची थाप म्हणतात ना, किंवा अप्रिसिएशन फार महत्वाचं असतं. कारण तीच गोष्ट आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी एनर्जी देते. सो छान वाटलं मला, छान एक्सपिरियन्स होता आणि असंच काम करत राहूयात आणि मला यांचा हिस्सा व्हायला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. आता मी सावली होईन सुखाची ही मालिका माझी ऑफेअर झाली. म्हणजे आता त्याचं नवीन पर्व सुरू झालंय. पहिल्या पर्वामध्ये मी त्यात ॲज अ लीड काम करत होते आणि आता काही प्रोजेक्ट्स आहेत पुढे, 2 मराठी सिनेमे आहेत. आता त्याचं काहीच डिस्क्लोज करता येत नाही, पण ते रिलीजला आहेत आणि मी स्वतःचं क्लोदिंग ब्रँड पण सुरू करते. सो त्याच्यावर मी आता काम करते. मी साईनाथ मारुतराव चंदापुरे, डॉक्टरेट या अवॉर्डसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं क्वालिफिकेशन MSc MAd LLB आणि माझं PhD चालू आहे. आणि मला आज जो GHRT ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट विश्व मानव अधिकार आयोग यांच्यातर्फे हा होनररी मानद डॉक्टरेट अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी महाराष्ट्र शासनासाठी कंटेन दीक्षा ॲप निर्मितीसाठी काम करतो, भोपाळसाठी मी काम करतो. त्यानंतर मला महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी मुंबई येथे देण्यात आलेला आहे. मला एकूण आत्तापर्यंत 40 अवॉर्डनी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. यानंतर माझं जे काम आहे ते माझ्या हातांनी जवळपास आत्तापर्यंत 21 विद्यार्थी MBBS प्रवेशास पात्र झालेले आहेत आणि मी विविध अपंग मुलांसाठी सुद्धा काम करतो. ज्या समाजातील वंचित घटक आहे त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करतो. जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांना शोधून शिक्षण प्रवाहात आणून त्यांना नोकरीपर्यंत लागण्यापर्यंत मी मदत करतो. आणि या माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला इथे मानद डॉक्टरेट या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल GHRTचे मी आभार मानतो. ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट या संस्थेने माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल या ट्रस्टचे आभार मानतो. धन्यवाद. आतापर्यंत तुम्हाला किती 40 पुरस्कार? हां, आतापर्यंत मला स्वरूपाचे कोणत्या स्वरूपाचे पुरस्कार? म्हणजे काही रोख रक्कम आहे, काही गोल्ड मेडल आहे, त्यानंतर काही प्रमाणपत्र आहेत. मी अविरतचा राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे. शासनाच्या कोणत्याही ट्रेनिंगचा मी राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे. अविरत असेल, ALP असेल, सायन्स किट असेल, त्यानंतर TOT आत्ता जे लोणावळ्याला ट्रेनिंग झालेलं आहे ते मी लोणावळ्याला घेऊन यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्ह्याला ट्रेनिंग दिलेलं आहे. अशा विविध ट्रेनिंग घेऊन मी महाराष्ट्र शासनाचं काम करतो. सर, तुम्हाला पुरस्कार मिळाले, आता तुमची जिम्मेदारी वाढली का? नाही, आता माझी जिम्मेदारी वाढली. आता दुप्पट वेगाने आम्हाला काम करावं लागणार आहे. शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त जवळपास अंधार पडेपर्यंत सुद्धा आणि कधी कधी शालाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आम्ही सुट्ट्यांच्या दिवसामध्ये सुद्धा फिरत असतो. सर, आतापर्यंत किती शालाबाह्य विद्यार्थ्यांना तुम्ही? आतापर्यंत जवळपास 130 शालाबाह्य विद्यार्थ्यांना मी शोधून काढलेला आहे. कोणत्या जे याच्यामध्ये येतात म्हणजे साखर म्हणजे ऊसतोड कामगारांची जे मुलं येतात ते मुलं जे आहेत, किंवा वीटभट्टीसाठी काम करायला जाणारे जे आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते अर्ध्यामधून शाळा सोडून जातात. त्यांचं फक्त नाव असतं. तर आम्ही माझ्या राहत्या गावापासून 2 कारखाने जवळ असल्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना जास्तीचं अध्यापन करतो. सर, शाळाबाह्य का होतात हे कारण काय शोधा? शालाबाह्य मुलं त्यांच्या परिस्थितीमुळे शालाबाह्य होतात. कारण त्यांच्या आईवडिलांचा जो उपजीविकेचा भाग असतो त्या उपजीविका करताना त्यांना अडचण निर्माण होते. मग आपल्या मुलांना जिवंत राहण्यासाठी त्यांचं पोट भागलं पाहिजे, त्यांची उपजीविका भागली पाहिजे, म्हणून ते त्यांना सोबत कामाला घेऊन जातात.